कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे. हरे राम हरे हरे. हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे. हरे राम हरे हरे. हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे. हरे राम हरे हरे. हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. भक्ती सम्राट नामदेव देव महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताई ताई माते की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद पाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु दास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु सावाराम बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु वैकुंठवासी सुमनाई भगवान मात्रे महाराज की जय. सब संत की जय. छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. बजरंग बली की जय. गावदेवी माते की जय. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा. देहाचिया गावा आलिया जन्म मृत्यूचिया सोहळिया ना म्हणूनये धनंजया जिया परी का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले काळे गोरे पण धुतले फिटो नेने. आज आपल्या सेवेसाठी ज्ञानेश्वरी अध्याय 18वा आणि 18व्या अध्यायामध्ये दुसरा श्लोक आहे आणि ओवी आहे 101 आणि 102. आजचा जो योग आहे मज पामराकडे हा निरोप ठेवण्याचा आपल्या समोर तो हरिभक्तापर्यंत आमचे युवा कीर्तनकार चेतन महाराज भुई यांनी मध्ये पामराकडे ही सेवा सुपूर्द केली. मी आपल्यातलाच एक सामान्य शिकणारा विद्यार्थी आहे. तर जे काय जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे या उक्तीप्रमाणे ही आजची जी रात्र आहे आपल्यातून देह ठेवून निघून गेलेल्या हरिभक्तपरायण गंगा भागीरथी सोमनाई भगवान म्हात्रे ह्या जरी देहाने गेल्या असल्या तरी कारण आपण बोलतो की त्या देहाने गेल्या पाहायला गेलं तर आपण त्या देहाची विल्हेवाट लावतो नाही का. त्या नेमकं गेल्या म्हणजे काय. आता तुम्ही इथं आहात आणि ज्या योगाने तुम्ही इथं बसलात आहात ऐकता पाहता ते कार्य भगवंताने प्राणवायूवर सोपवलेलं आहे आणि तो येतो जातो ही सर्व सत्ता भगवंताची आहे. आणि फक्त ती हवा एकदा निघून गेली की निघून गेला वारा खाली राहिला पसारा. आणि तो पसारा आवरावर सावरा सावर करताना आता विज्ञान युग आहे. या कलियुगामध्ये फास्ट आहे. किती फास्ट आहे बाबा. कारण बुद्धीचे तारे तुटतात. म्हणजे खरं नाही वाटत माणसाला की हो हे असं आहे. आणि त्याही पलीकडे विज्ञानाच्या पलीकडे कारण ज्या योगे हे विज्ञान पुढे धावतंय ते विज्ञानाला माहित नाही की आपण कुणाच्या जोरावर हे कार्यरत आहोत नाही का. आणि त्यालाच कॉस्मिक फॉर लाईफ शक्ती देव ईश्वर आत्मा अल्लाह तुम्ही काही त्याला नावं द्या धर्मानुसार नाही का. पण ठीकच आहे एकदा शक्ती म्हणजे माऊलीची जी ओवी आहे त्या उक्तीप्रमाणे
की आपण आलोय या देहाच्या गावाला, म्हणजे आपल्याला जो शरीर दिले त्याचा आपण विचार करत नाही. आणि तो विचार करण्यासाठी तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग आहे सोपा सुखरूप. बरे का? म्हणून माऊली आपल्या सामान्य माणसाला आता 18व्या अध्यायापर्यंत सर्व अध्याय गेले काय, आणि शेवटच्या अध्यायामध्ये की हे माणसाला देह दिले, पण त्यानं माणसाने तो विचार करावा की नाही करावा. कारण 16 संस्कार आहेत. त्या संस्कारामध्ये हा एक आपला मृत्यूचा सोहळा आहे. आणि या देह गावी आल्यानंतर तो कशा पद्धतीने, का बाबा आपल्याला देह कोणी दिले, कशासाठी दिले, नाही का. आलास कोठुनिया जाशील कवण्यारे ठाय, ते घरदार तुझे नाही अवघी लटकीच माया. आणि मग त्या मायेतून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर भगवंत सांगतात काय, अर्जुनाला देखील सांगतात, बाबा तू असा बाहेर पडता येणार नाही तुला काय. आता त्यांना बोध झाले म्हणून सांगतात भगवंत. परंतु आपल्याला हा आत्मसात करायचे जो सोहळा आहे, आपल्या देहगावामध्ये आलोय नाही का. काय 9व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकामध्ये काय सांगतात, राजविद्या राजगुह्य पवित्रमिदमुत्तमम प्रत्यक्ष अवगम धर्म सुसुखम. म्हणजे ही जी राजविद्या आहे ही धर्माला धरून आहे आणि सुख आहे तिथं. परंतु वस्तुस्थिती काय आहे की हा माणूस ही राजविद्या हिच्याकडे पाठ देतोय. कारण सर्व विद्यांमध्ये 4 वेद, 6 शास्त्र, 14 विद्या, 18 पुराणे, 64 कला ही संपूर्ण निपुण असला तरी जी ही राजविद्या आहे ती श्रेष्ठ आहे. कारण का पहा, आता मगाशी सुंदर आपले ग्रंथ वाचनकार, काय नाव त्यांचं, जय श्रीहरी, श्रीहरी नाही का, सुंदर विवेचन करत होते की आपण आलोय मग आपल्याला काय करायचंय ते देखील त्यांनी सांगितलं. की दत्तगुरूंनी किती गुरु केले असतील, 24 गुरु. आणि मग नंतर स्वतः नाही का 24वे सद्गुरु झाले. आणि तिथून आपला तो संप्रदाय मस्त मांडणी केली श्रीहरीने, की त्यांनी अशी ही परंपरा आली आहे. आपल्याला ही परंपरा आहे आनंद संप्रदायाची, दत्तगुरूंनी जे दिले तिथून परंपरा आलेली आहे. आणि बहुतेक ठिकाणी आनंद संप्रदायाचा उल्लेख केला जातो बरं का. तस्मात शास्त्र प्रमाण, इथं खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही, हे व्यासपीठ आहे. मग तुम्ही पोथी ग्रंथ वाचन करतात तेही व्यासपीठ आहे बरं का. स्टेज कुठलाही असो त्याला व्यासपीठ म्हणतात बरं का. आणि तिथं खरं बोलायचंय, खोटं नाही बोलायचंय. शास्त्र काय सांगतं, आता ह्या 9033 ओव्या कुणासाठी लिहिल्यात माऊलींनी, की ह्या जड जीवाला या देहाची या गावा आले हा माणूस ह्याच्या टकोऱ्यात बसण्यासाठी या 9033 ओव्या. बरं, ह्या मराठी माणसाला कळावे की नाही, एवढं सहज सोप्या भाषेत लिहिलेलं आहे ना हो. मिश्र भाषा आहे, संस्कृत नाही. संस्कृत श्लोक दिले आणि प्राकृत मध्ये लिहिले ते, आणि सर्वांना कळेल या भाषेत दिले. या मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करीत. पहिला घ्या आणि मग आता न घेण्याच्या अगोदरच देतात. बरं, तो माल पण व्यवस्थित पाहिजे काय, नाहीतर
गमत काय होते, हाकामारी ज्याच्या नावे त्याचे, पण बोंबलतो तो की नाही हे सब सारखंच इथून तिथून, अजिबात नाही. काय कारण पहा, आता जेवढी मंडळी बसले प्रत्येकाची शकल, चेहरा एकसारखा दिसतो का? नाव एकसारखी असतात, परंतु ज्याच्या सानिध्यात नावाची रूपाची ओळख होते तेव्हाच आपण एकामेकाला हाका मारतो की नाही? का कुठेही बोंबलं सुटायचं नाही. म्हणून हे व्यासपीठ खरं बोलण्यासाठी आहे. मग मंडळी विचार करा, प्रत्येकाला जगामध्ये एकही अशी वस्तू नाही की तिला नाव नाही. तसं हे कशासाठी नाव असावं? व्यवहारासाठी. मग परमार्थाचा व्यवहार करताना नाव आणि नाम याच्यामध्ये काय फरक आहे त्याचा आपण थोडासा, जास्त नाही, ह्या करायला पाहिजे. नाव हा मायावी आहे आणि पाहायला गेलं तर आमचे उत्कृष्ट समाज प्रबोधनकार खंडे महाराज हेही ब्रह्म आहे ना, नाही म्हणायची सोय नाही. काय कारण त्याला भ्रम झाले, या देहाच्या गावाला आले, कारण का हा देह कसा आहे, हे मदची स्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे ज्याने जाणीला तो सुटला गा. हे मध्येच आलं. मला सांगायचं होतं की पंचमहाभूतांचा देह आहे, देह तो पाचाचे झाले आणि कर्माच्या गुणी गुंतले आणि भवचाकी सुधले जन्म मृत्यूची जन्म मरणाच्या. आता त्या जन्म मरणाच्या चक्रामध्ये हा अडकलेला आहे जीव, तर त्याला त्यातून काढायचं कसं, त्यासाठी माऊलींनी ह्या ओव्या आणि दृष्टांत सांगितलेले आहेत. बाबा तुला इथून निघायचं आहे ना, तू आलेस ना, या मृत्यूच्या सोहळ्यामध्ये आले आपण आलेलो आहोत, तर आपला सोहळा कसा व्हायला पाहिजे की मरायच्या अगोदर म्हणजे जिवंतपणी हा सोहळा भोगायचा आपल्याला, जिवंतपणी. बरं का, आता मी थट्टा केली, मस्करी केली. आमचे हरिभक्त परायण गुरुवर्य प्रभाकर महाराज भगत की दादा एक माझी अपेक्षा आहे तुमच्याकडे. कसली बोला? तुम्ही जिवंतपणे तेरावा करा. आवाज झाले तुमचा काय? मग कोण आले, कोण कोण आपल्याला खाऊ घालतंय काय नाही का, सर्व काय म्हणजे तुम्हाला डोळ्याने पाहायला मिळेल. आता पाहत नाही का? ते आता पाहत नाही, ज्ञानाने पाहतात ना. परंतु अहो ह्या कलियुगामध्ये कुत्र्याचा तेरावा करतात, 10वा करतात, बैलाचा करतात, मग माणसाचा नवल नाही. परंतु शास्त्राप्रमाणे व्हायला पाहिजे. काय मग शास्त्र काय सांगतं? जर आपण तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठी घ्यायचं. जर आपण साधू संतांनी जो मार्ग दाखवले त्या मार्गाने जर आपण गेलो तर अजिबात काही गुंता पडणार नाही. काय गुंता पडतं आपल्याला की किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजिती. ती फजिती टाळण्यासाठी काय आपल्याला जिवंतपणी ही दशक्रिया सद्गुरू आपली करून देतात. काय तर मग त्यांची मी थट्टा केली नाही का, करा म्हणजे तिकडनं येताना गाडीमध्ये. तर वस्तुस्थिती आता आपण हा जो सोहळा, आजची रात्र आहे नाही का, आता आमच्या माऊली जरी गेल्या तरी मी महाराजांना विचारलं, आमचे दादा काय नाव प्रदीप दादा, हरिभक्त परायण गुरुवारी प्रदीप दादा, बरं का, की ही ओवी घ्यावी म्हणून का झाकलीय घटीचा दिवा. बरं का, म्हणजे त्या झाकलीय घटीच्या दिव्यामध्ये आमची माऊली सुमनाई
एकदम परफेक्ट बसतात. कारण का जे नामधारी आहेत त्यांचा जो देह ठेवण्याचा किंवा देह ठेवण्याची वेळ येते, तर त्यावेळेस जसा आपण माठामध्ये मटक्यामध्ये दिवा ठेवतो, दिवा ठेवल्यानंतर वर जर झाकण दिलं, झाकण दिल्यानंतर तो दिवा कधी माळवला जातो हे आपल्याला कळत नाही, नाही का? तसं त्या पद्धतीनं हा नामधारी कधी तो देह ठेवतो हे आपल्याला कळत नाही. आणि खरोखर आईंची योगायोग आला की एक दिवस अगोदर आमच्या हरिभक्त परायण गुरुवर्य अरविंद महाराज जय हरी ते आलेले आईंना पाहायला. तर काही वेळेला असं असतं की आजारी माणूस असला लवकर जात नाही. अजून लोक हाय बरीच 6 महिने झाले, 2 वर्ष झाली, 1 वर्ष झालं, म्हणजे चिटकून राहतात. काही 5-5, 7-7 वर्ष झाली कॉटवर आहे बरं का. आता माझे मित्र होते गेले बिचारे. तर तो जीव कशामध्ये अडकलेला असतो, नाही का? मग कोणी गंगा आणलेली असते प्रयागवरून, ते पाहतात, नाही का? आणि काय म्हणजे प्रयत्न करतात की असंच पडून राहण्यापेक्षा, नाही का, कुणावर जीव असेल ह्याला बोलवा त्याला बोलवा, नाही का? परंतु इथं आदेश फक्त आपण बोलतो ना सद्गत्या, तुका म्हणे माझं भेटा माझ्या जातीचे कोणी भेटतील तर बरं आहे. जातीचे म्हणजे माळकरी नाही बरं का, जातीचे म्हणजे माळकरी नाही, सर्व सकळांची येथे आहे अधिकारी. कोण? तर मानवाला अधिकार आहे तो, आणि त्यांनाच हा निरोप मी सांगू शकतो बरं का. तर काही कांचं असं मत आहे की माझ्या जातीचे म्हणजे आपले माळकरी भेटावे, नाही का? कारण हे त्यांना माहीतच असतं. काही काना माहीत आहे, काही काना माहीत नाही. पण ज्यांना माहीत नाही त्यांची गंमत काय, सांगताना सहज गत्या बोलतो, परंतु आधा हकीम जान खतरे में. कारण कसं आहे, अनुभव घेतल्याशिवाय इथून बडबड करायची नसते. हा परमार्थ जो आहे निव्वळ. आता काही लोक बोलतात की तुमचेच लोक का असे बोलतात आनंद संप्रदायाचे, इतर लोक का नाही बोलत? तो त्यांचा प्रश्न. इथं तस्मात शास्त्र प्रमाण अनुभव प्रमाण पाहिजे. काय अनुभव येतो की शास्त्र सांगतं आपल्या आतमध्ये देव आहे, जो विश्वव्यापक भगवंत आहे, काय तो आपल्या हृदयामध्ये आहे. माऊली देखील सांगतात काय, ज्ञानेश्वरी अध्याय 90 3रा श्लोक, अश्रद्ध दाना पुरुषा धर्मशास्त्रे पर्यंत प्राप्य मा मृत्यू संसार वर्तमाने. म्हणजे हे जन्माला येऊन श्रद्धेने किंवा न ओळखता धर्मावर विश्वास ठेवत नाही, मला जन्माला येऊन ओळखत नाही, आणि त्याच्यामुळे गडबड काय होते, हे मृत्यूरूपी संसारामध्ये अडकले जातात. आणि त्याचं कारण पण सांगितलेलं आहे. कारण का अडकलेले असतात, तर तिथे 2 दृष्टांत दिले, 3 दिले. का कमलकंद आणि दरदुरी, सॉरी अगोदर तिला गाईचं पाहे दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदरा आड, परी ते अवेरून गोचिड अशुद्ध कान सेवे. का कमलकंद आणि दरदुरी नांदनुक एकची घरी, परी पराग सेवेचे भ्रमरी येर चिकुल चिवरे. आता ही 2 दृष्टांत सांगितली. काय कोणाचे? पहिला सांगितला की गाईच्या सडामध्ये दूध पवित्र आणि गोड असतं, आणि त्याच्या बाजूला एक कातडीचं अंतर असतं, तिथं गोचिड असतं. आणि गोचिड पण बऱ्याच प्रकारचे असतात बरं का. सापांच्या अंगावर असतात ते वेगळे, कुत्र्यांच्या अंगावर असतात ते वेगळे, गाईच्या सडाला बाजूलाच असतात ते वेगळे. कारण मच्छर एकच प्रकारचा आहे का? नाही, नाही का? मलेरियाचा वेगळा, टायफॉइडचा वेगळा, हे सर्व तशा या जाती प्रजाती असतात.
आणि त्या पद्धतीचे ते गोचिड ते दूध न पिता रक्त सेवन करत असतं. आणि दुसऱ्या दृष्टांतामध्ये सांगितले कमळाचं कांद एका तलावरूपी घरामध्ये असतं, कमळाचं कांद आणि बेडकी, नाही का. तर कालांतराने ते तलाव पावसाळा, आता पावसाळ्यात काही बोलूच नाही का. आता काल परवा दिवशी पडत, सॉरी 1 तारखेला त्याने मुहूर्तच केला बरं का, नाही का. त्याचं आगमन झालं 1 तारखेला, म्हणजे अवकाळी कधी त्याला काय नाही. जसा मनुष्य बदलतोय काही नाही का, पलटवार, इधर से उधर उधर से इधर, त्या बदकासारखं बुडी मारली की दुसऱ्याकडे निघायचं, तशी पद्धत. असं आपल्याला पुढं नाही जायचं तिकडं, परंतु मग ते कालांतराने ते तलाव तुडुंब भरतं पाण्याने. आणि त्या कमळाच्या कांद्याचं मस्त कमळ होतं, त्या कमळामध्ये मकरंद असतं आणि ते मकरंद सेवन करण्यासाठी लांबून भुंगे येतात आणि ते त्या कमळातलं मकरंद सेवन करतात बरं का. आता त्यांना कोणी आमंत्रण केले का? नाही का. मग येण्याचं कारण काय? परिमळाची धाव भ्रमर गोडी तैशी तुझी गोडी लागो मध. अशा पद्धतीची गोडी लागायला पाहिजे का? तर आपण ह्या देहाच्या गावालोय, ह्याला देह दिलंय, कशासाठी दिलेला आहे त्याचा आपण विचार करत नाही का. विचार करा, कारण का क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य कातो काळ सावधान. आणि मग तिसऱ्या दृष्टांतामध्ये काय सांगितले? ना तरी निदैवांच्या परिवारी लोह्या रुदलिया आहाती सहस्त्रवरी परी तेच बैसुनी उपवासकारी का दारिद्र्य जिये. असा उपवासाने दिवस कंठत असतो, बसलेला कुठे आहे? धनाच्या कड्यांवर. आणि मग हा काय करत असतो? देदाता के नाम तुझको अल्लाह रखे. म्हणजे अहो अक्षरशः भीक मागत असतो, नाही का. मग इथं तुम्हाला सुखाच्या खदान, सुखाच्या सर्व जे धन आहे ते आतमध्ये पुरलेले आतमध्ये आहे आणि तो बसले तिथं. मग ते कधी पाहायचं आपण? माऊलींनी सांगितले की बाबा तैसा हृदयामध्ये मी रामू. चौथा सिद्धांत काय सांगितला? की तसं मी आतमध्ये आहे, तुमच्या आहे, 90 नाही 184 योनीचे आहे बरं का. माणसाचे नाही, पण माणूसच तो विचार करू शकतो. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामू विषयावरी, नाही का. मग आपल्याला जी भ्रांती झाली ती भ्रांती घालवण्यासाठी आपल्याला सद्गुरू करणं आवश्यक आहे. कारण का तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी आणि चिवडून या नाश केला तुझ्या घरच्यांनी. आता घरचे कोण? दादा, काका, मामा, भाऊ, बहीण, बाबा, आई, काय म्हणजे जेवढी काय आपली घरोबा असतो त्यांनी का नाही. या देह घरामध्ये जे जे षड विकार आहेत, काम, क्रोध, मद, मत्सर, नाही का, यांनी या देह घराचं पार वाटोळे केलेलं असतं. कारण का ह्या मनाला नको तिथं जायला लावतात, नाही का. आणि नको ते करायला लावतात. बरं, आता पडिले वळण इंद्रिया सकळ. मग नको तो वळण पडण्यापेक्षा जे देवाला आवडतं त्याचं वळण पडायला पाहिजे आपल्याला, नाही का. मग आता तुम्हीच विचार करा, माऊलीने एवढ्या ज्या ओव्या भरलेल्या आहेत त्या कशासाठी भरल्यात, कोणासाठी भरल्या आहेत? कारण माऊली स्पष्ट सांगतात की बाबा इतर योनीच्या ठाई हा विचार नाही की माझ्या हृदयामध्ये देव आहे. काय माझ्या हृदयामध्ये देव आहे हे फक्त माणसालाच कळणार आहे. आणि माणूस न कळवून घेता, न ओळखता बोंबा मारत सुटले. काय कारण जोपर्यंत ओळख होत नाही तोपर्यंत बोंबा मारून काही फायदा नाही. कारण का अरे मुल्ला जो बांग पुकारे अल्लाह क्या बहरा है. मुल्ला जो बांग पुकारे अल्लाह क्या बहरा है. अरे मूंगी के पैरों में घुंघरू बांधा उसका भी अल्लाह आवाज सुनता है. मग कधी कळेल आपल्याला? काय कधी कळेल? आणि जर आता कळून नाही घेतला तर मग
येरती माईके येरती माईके दुःखाची जनते येरती माईके दुःखाची जनते नाही आदी अंती अवसान नाही आदी येरती माईके दुःखाची जनते केवळ दुःख शेवटपर्यंत मग आणि आपल्याला सुख हवा असेल तर आपण शोधून जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्माचे दुःखाचे कारण जन्माचे लागे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची अंगे झाले हरिरूप तेची अंगे झाले हरिरूप जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याची अंगे झाले हरिरूप आणि हरिरूप होण्यासाठी आपण या देहाच्या गावात आलेले मग आपण आपल्याला कधी कळायचे ते कारण जोपर्यंत हे माऊलींचं तत्वज्ञान व्हायला पाहिजे आत्मज्ञान तयार आहे हो देव आतमध्ये आहे बाहेर आहे सर्व बोंबलतात सांगतात पण अनुभूती शून्य आहे काय हा अनुभवाचा विषय आहे कारण का हसू पण तेवढंच येतं रडू पण येतं पहा आता आपण पाहतो ना तर माणूस मेल्यानंतर रडतात की नाही रडते रात्रंदिवस काम माया नाही का रडतात ना मग माणूस मेल्यावर रडतात आता माणसं मेल्यानंतर रडतात तिथं साधू संत हसतात माणूस मेल्यानंतर रडतात ना माणसं तर त्यांना साधू संत हसतात आणि साधू संत जिथे रडतात तिथं ही मंडळी हसते काय की बोलते हे का रडतात हे रडतात का जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे जावे त्याच्या पाण्यात त्याला मासा झोप घेई कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे आणि का वंशाला जायचं आपल्याला तर जे हास्य जे आपण हसतो काय मग तेव्हा ते हसू थांबेल आणि मूलभूत तुम्हाला पाहायचं असेल तर हे काही मंडळी बोलतं हे तुमच्यामध्ये कसं होतं इतरांच्या ठिकाणी का होत नाही जवळजवळ 240 एक आखाडे असतील काय आपल्या हिंदुस्थानात जवळजवळ भारत देशात हे एवढे आखाडे आहेत परंतु मुखी नाम आणि हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुशी फक्त एकच ओनली वन आनंद संप्रदाय अहंकाराने बोलत अहंकाराने अजिबात बोलत नाही कारण का अहंकार पण धरावा काय तो कशाचा तर सद्गुरूंनी जो आपल्याला बोध दिले प्रबोध दिले त्याचा अहंकार धरावा आणि जोपर्यंत तो अहंकार धरला नाही तर मग फायदा काय त्याचा अजिबात काहीच फायदा नाही आणि काही खर्च मत असते की हे जे वारं वगैरे येतं अंगामध्ये तुमच्या काय हे समजा तुमचं थोतांड आहे पण ज्या वेळेस
पुण्याला क्राईमची लोक आली की आनंद संप्रदायाची माणसं यांचा कार्यक्रम चालू आहे अमुक ठिकाणी आणि हे सर्व भानामाती करतात. यांच्या अंगात बोवाबाजी करतात. वारे काय येतात म्हणजे देव आले देव. चांगले चांगले पट्टीचे कीर्तनकार बरं का. तुम्ही आता ऐकत असाल याच्यावर व्हॉट्सअप वगैरे किंवा फेसबुकवर. त्यांना देखील याचा पत्ता नाही बरं का, थांगपत्ता नाही. आणि ते वरून टीका करतात म्हणे यांच्या अंगात होते देव येतात. अरे देव आहेच अंगात, येण्याचा प्रश्नच येत नाही. मूर्खा ते तुला कळेल तेव्हा ना. काय तू त्याचं अवलोकन केलंच नाही. फक्त तुला काय बहुमृगदळ देखून या डोळा तुमकी जे अमृतता गळता गळीला तोडीला परिसो बांधला गळा का शुक्तिका लाभे तैसी अहम ममतेची लवड चवडी बापुडी तैसी जन्म मरणाची दुथडी दुलत दिली. सांगा बरं अशा आहे ना, होईल का ते? नाही होणार. मग मी कसं आहे, मग एवढे शास्त्रामध्ये तंतोतंत विषय मांडलेला तरी यांच्या टकोऱ्यात काय येत नाही. हिरवी मी तरी कैसा मुका प्रति भानुका जैसा काही नसे न दिसे ऐसा वाणीचा नाही. शब्दाचा गौरव नाही इथे करायचा. काय तिथं सांगितलं हे वाणीचं कामच नाही इथे. आणि कुठे नाही मला अशी जागा दाखवा. नाही का दाखवली की नाही खांबामध्ये कुठे कुठं कुठं दाव का बघे दारू सब उसी ने घेरा आहे. पण ते कधी तेव्हा ज्यांना ज्ञान दृष्टी होईल तेव्हा ना. हे आंधळे काय ते धृतराष्ट्राला सर्व सांगितलं. हे कुरुक्षेत्रावर जे काय चालले सर्व सांगितलं. ते मान्य केलं बरं का. तरी संजयाला संशय आला. संशयाची पाल चुकली आणि तो तिथे गेला बघायला. हो कुरुक्षेत्रावर की हे इथं खरं आहे का बघा. आणि मग तिथं आकाशवाणी झाली. आपण बोलायचं ना पूर्वी वडाचं झाड तिथं जायचं नाही हडल असते. हा पिंपळाचं झाड तिथं मुज्या असतो. तसं तिथे जर झालेला म्हातारा आणि त्याने सांगितलं आवाज आला याच्या कानी. बोलतो तू जे पाहायला इथं आलेस ना तर तुला असं दिसणार नाही इथं. हा काय मग ते कुठं पाहायचंय कुरुक्षेत्र. आपण पाहतो काय म्हणून कल्पनेपासून कल्पनेला ठेवा. ही कल्पना बाद व्हायला पाहिजे. काय हा हे कुरुक्षेत्र इथे सर्व पांडव तुम्हाला काय पाहिजे ते सर्व इथं 21 स्वर्ग इथे आहे. आणि आपण जरा काय झालं की तू उपरवाला. अरे उपरवाला काय आणि वरपर्यंत स्वर्गात. अरे सर्व काय इथं. हा वैकुंठ नाही भरला घनदाट हे सर्व इथं नाही. माऊलींचा प्रमाण आहे. मग माऊलींची प्रमाण खोटी करता तुम्ही. काय हे शास्त्र देवाचे मंदिर देवाचे आत्मा परमेश्वर आत्मा परमेश्वर
काय सांगितलं महाराजांनी, ते देवाचे मंदिर आहे काय, आणि या मंदिरात मध्ये तुमच्या गावात कसली कसली मंदिर आहे दादा? कसली मंदिर? गावदेवीचं, कुलदेवाचं आणि हनुमंतरायाचं मंदिर, म्हणजे आहे 2-4 मंदिरं आहेत नाही का. त्या मंदिरामध्ये गावातली माणसं जे आता महाराजांनी प्रमाण दिला, देवाचं मंदिर आहे, ह्या मंदिरामध्ये जे टाकतो आपण नको ते त्या मंदिरात मध्ये नेता का तुम्ही? नाही का. त्या मंदिरामध्ये काही मंडळी हुशार आहे, आमच्याकडे एक मंदिर आहे, काही नेतात गावदेवीचं मंदिर. म्हणजे आता मी यांना पण मागे बोललो काय, आमच्या मंडळाला पण नाही इलाज होता, आमचा मारुती मंदिराचं जीर्णोद्धार म्हणजे नवीन बांधायचं होतं काय, आणि मग त्यासाठी आमची पालखी कुठे निघाली, गावदेवी मंदिरामध्ये आमच्या स्टेशनला बाजूला दिव्याला. तर बोले इथं जो कार्यक्रम आता तिथंच होता दादा, कार्यक्रम कीर्तन प्रवचन भजन काय असेल ते, पंधरवड्याची एकादशी. गावदेवी मेरे अंगणे में असं नको व्हायला, की ह्यांचं काय काम आहे इथं, पण तशी परिस्थितीच आहे ती नाही का. पण तिला माहित आहे काय, आपण उलट काय करतो, गावदेवी आणि एकवीर आहे वेगळे नाही, आपण बोलतो त्या बहिणी आहे, पण त्यांचं जे आपण पाहतो ना, सर्वांचा ईश्वरी एक आहे म्हटल्यानंतर, आणि तत्व तर सर्वांमध्ये आहे. पण साधू संतांनी मेक मारून ठेवली, फक्त हा माणसाला अधिकार दिलेला आहे बरं का. मग हा अधिकार दिलेला आहे. आता आपलं वय तपासलं जर एकामेकाचं, तर विचार करा ही कधी कळायचं, कधी कळायचं. ज्यांनी सांगितलंय अवघं त्यांचं वय 16 होतं, आणि 16व्या वर्षी हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी हा आपल्या समोर शास्त्र प्रमाण ठेवलं. कशासाठी? की इकडे तिकडे वन भटकू नका, देव तुमच्या हृदयात आहे बरं का. देव मंदिरात नाही का? मंदिरात पण आहे. दगडात नाही का? दगडात पण आहे. देव कुठं नाही अशी मला जागा दाखवा बरं का. आहे, परंतु जाणते ने गुरु भजिजे तेने कृतकार्य होते, जैसे मूल सिंचिने शाखा फलित संतुष्टी वेगे. झाडाच्या मुळाला जर पाणी घातलं तर ते झाड टवटवीत दिसेल. महाराजांनी मगाशी सांगितलं तुळशीचं नाही का, तुळशी मातेचं. मग आणि त्याच्यावरून एकही आपण सर्वे करा, ज्या अन्नामध्ये तुळस मस्त एकदम भरगच्च दिसते टवटवीत, तर तिथे पाण्याची टंचाई समजून द्यायची नाही का. किंवा परिसर हिरवगार काय असलं की तिथं पाणी भरपूर असतं नाही का. मग आता तुम्ही विचार करा, आपण त्याने पण दृष्टांत सांगितलं की रोज तो पूजा करायचा, रात्री 1ला-2ला झोपायचा ना, 12ला उठायचा नाही का सूर्यवंशाप्रमाणे, आणि 2 वाजता तुळशीला पाणी घालायचा. पहा नियम होते ते, नित्य नियम ते सोडलं नाही. परंतु इथं काय सांगितलेलं आहे, इथं जे आपल्याला आता जे शाश्वत आहे काय, ते आपण त्याचं अवलोकन नाही करत, आणि नको त्याचे सकाळी उठलं की चाललं काय काय असेल ते, पण तो भाव नाही का, तो पण तुमचा भाव आहे का. तुम्हाला हा निरोप कळावा म्हणून शास्त्रप्रमाणे ठेवले. शास्त्र ठेवलं कशासाठी? की जाणून करा. प्रत्येक गोष्ट आपण जाणून करतो की नाही. घरामध्ये स्वयंपाक जाणून, चहा जाणून, पण ती काही रीत आहे की नाही, त्या रीतीप्रमाणे केलं तर न पडे गुंता. मग करत का नाही? न करण्याला कारण काय? तर आपण शुद्ध शाकाहारी आहोत आणि आपण नको ते करत बसलो. फक्त शास्त्र काय सांगतं की पहा, ज्यांना सुळे दिल्यात, सुळे दिल्यात ते मांसाहारी आहेत, आणि ज्यांना आपल्यासारखे दात दिल्यात काय आपल्यासारखे बरं का, ते शाकाहारी आहेत, आणि सुळे दिल्यात ते मांसाहारी आहेत. मग आता जरा सर्वे करा,
जनावरांपर्यंत सुरुवात करा, कोणाकोणाला सुले आहेत. आणि जे त्याच्यात आणखी एक मेघ ठेवली लवकर कळावं म्हणून, जे जिभेने पाणी पितात, जिभेने पाणी पितात ते मांसाहारी आहेत. आणि ओठाने पाणी पितात काय ते शुद्ध शाकाहारी आहेत. आता तुमच्या नजरेत आले असतील कोण कोण ओठाने पाणी पितो, कोण कोण जिभेने. मग आपण कशामध्ये मोडतो? शुद्ध शाकाहारी की नाही. परंतु परंपरा आली, वडील जे जे करतील नाही का त्या नाव धर्म ठेवतील. आणि मग तिथून ती परंपरा आली, ते करत आले म्हणून आम्ही करतो. सावध केले तर सावध व्हा बाबा, आणि काय करायचं ते जाणून करा काय. आणि आपण अजाणतेपणाने करतो, आणि अजाणतेपणाने पुण्य भेटतं. पुण्य कुठपर्यंत? स्वर्गापर्यंत. आणि मग ते पुण्य संपलं की रिटर्न विथ थँक्स कुठं? मृत्यू लोकामध्ये. मनुष्य जन्म नाही, अजिबात नाही. कारण मगाशी प्रमाण दिला, जन्म घेणे लागे वाचण्याचे सांगे. मग जे अंतकालीचे मामेव, अंतकाळी देह ठेवताना जी इच्छा झाली असेल काय, तर त्या इच्छेप्रमाणे त्याला पुढचा जन्म मिळतो. तुमचं आमचं जाऊ द्या काय. जड भरत राजा गरीब होता, बापरे वैभवशाली राजा, काही कमी नव्हतं, काही म्हणजे काहीच कमी नव्हतं. पण हा परमार्थाचा जो भगवंताचा आनंद भोगण्यासाठी कुठे गेले? ते नदी किनारी गेले. आणि नदी किनारी मस्तपैकी पर्णकुटी बांधली, आणि त्या पर्णकुटीत आपला आनंद, रोजचा आनंद घेत होते. काय गरज होती का त्यांना तिथे जायची? परंतु एकांत, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. मग आता काही म्हणजे उगाच नव्हते ते तिथे जा, भंडाऱ्याच्या डोंगरावर, भाम डोंगरावर. हा ते कशासाठी जायचे? एकांत घरात नाही मिळत का? मग त्यांचं अभंग, ते अभंग कशासाठी सांगितलंय? आईच बैसुनी करा एक चित्त आवडी, न लगती सायाचे जावे नंतरा सुखे येतो घरा नारायण. हा घरा कुठल्या घरा आहे? देव घरामध्ये. आणि एकांत कुठे तुम्ही बसाल तिथे एकांत आहे ना हो. एकाचा अंत काय? आपल्या या देहाचा अंत व्हायला पाहिजे नामस्मरण करताना. एकामध्ये सामावून जायला पाहिजे. पण न सामावता किंवा न सामावलेले मग ते कोल्यासारखं काय काय झालं होते? तिथे उड्या मारत होता. हो ते द्राक्ष होती. मग काय भेटली का? होती. अरे तुझ्या हाताला सापडली नाही, तू काय बोलशील? आंबट होती, नगोड होती. मग हा जो भगवंताचा जो अनुभव आहे, भगवंताने सांगितलेले आहे की मजपर्यंत यायचं असेल किंवा मीच व्हायचं असेल तर तुम्हाला शाकाहारी, शुद्ध शाकाहारी व्हायला पाहिजे. आणि होणं गरजेचं आहे. ते भगवंताला आवडतं. काय आवड आहे देवाची? तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गला, गोपीचंद हृदय कळवळा, इतरांचा नाही, वैष्णवांचा कळवळा. का? बघा तिथं पण मेघ ठेवली की नाही भगवंताने. भगवंताने तिथं मेघ ठेवली. आणि इथं तर बोलवले सर्वांना. सकळांची येते आई अधिकारी, यारे यारे लहान तुरे याती भलते नाही. मग ज्यांनी भजले त्यांना सांगतात भगवंत नाही का. आणि मग तिथून आहे ते विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम. तेव्हा तो भ्रम जातो, नाही तर भ्रम जाणार नाही. आणि आपलाच भ्रम गेला नाही तर आपण दुसऱ्याचा भ्रम कसा काढू सांगा बरं. मग काही बोलतात ते नाही, ते खोटं आहे तुमचं नाही का. मग आपला तुका म्हणे वाटे फाटा फुटतो की नाही सांगता सांगता. मग आलो पुण्यात परत सांगता सांगता. हा क्राईमवाले आले तिथे की बाबा यांचं काय थोतांड आहे, काय खोटे आहे, भानामध्ये आहे, त्यांच्या अंगात वारे येतात. कार्यक्रम चालू असताना झाला येतं ते काय, या देवाचे भरता वारे अंगे प्रेमाचे फेफरे.
गुरुगुरु करीती करती वेडे चाले पहा तुटिया भुंकविले. साधू संतांची खूप प्रमाणे आहे ती अवस्थेपर. या अष्टसात्विक जे भाव होतात ना, काय हे आपले जे गुण आहेत रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण, याच्या पलीकडे शुद्ध सात्विक. आणि हे जसं आपल्या आतमध्ये ह्या लोकांनी वर्चस्व ठेवलेला असतो रजोगुणाचा, खाणं पिणं जसं असेल तसं ते त्यांच्यावर हक्क चालवतात बरं का. मग सत्वाला ते पुढे जाऊ देत नाही. आणि मग हे दोघे मुजोर असतात, ते रजोगुण आणि तमोगुण. तमोगुण केवळ नरकाची जाणार नाही का. असो, मग तुम्ही विचार करा की हे आपल्याला जे गुण आहेत त्या पद्धतीने ही अवस्था होते. आणि ती अवस्था झाल्यानंतर हा शरीर आहे याचा भान विसरला जातो साधक, हा जीव बरं का. ज्या वेळेस समर्थांना हा बोध झाला, समर्थाने अगोदर स्वामीने सांगितलं, स्वामी की हे जग आहे ना, हा एवढा की भरकटला जातो की ह्या मायेच्या या भावसागराच्या गटांगल्या खातो. याचं कारण काय? तरी बोलतो ते त्याचं ते जे आहे ते सोडत नाही. तो बोलतो, पठ्या तू विचारणारा मला भेटला. वा बोलतो तू. जसा अर्जुन भगवंताला भेटला तसा स्वामींनी त्यांना मांडीवर बसवलं समर्थांना. आणि बसवल्यानंतर त्यांच्या कर्णरंध्रामध्ये रसायन ओतलं. हा हे जे संस्कृत आहे हे चोरून ऐकलं. नंतर ब्राह्मण लोक त्यांना शिक्षा द्यायचे. शिशाचं रस ओतायचं, रस पाणी करून, शिशाचं पाणी गरम करून, आणि ते कानामध्ये ओतलं जायचं. ऐकायचं नाही. ही आमची भाषा आहे, आम्ही अवगत करायची. देवांची भाषा आहे ना, ती कळत नव्हती. तसं समर्थांच्या कानात स्वामींनी काय केलं, कर्णरंध्रामध्ये हे रसायन ओतलं. काय तर अनुग्रह केला त्यांना. कानी जे पेरिले आणि डोळा ते उगवले नाही का. काय उगवले डोळ्यामध्ये? व्यापक भरले तोची एक, म्हणजे जो एक हरी आत्मा जीव आणि शिव वेगळा नाही. एक हरी आत्मा जीव आणि शिव वेगळा नाही. तो संपूर्ण या विश्वामध्ये दिसू लागला. आणि त्यांना लागली, त्यांची काय अवस्था झाली? प्रेतरूपी झाला शरीराचा भाव. प्रेतरूपी झाला शरीराचा भाव. प्रेतरूपी झाला शरीराचा भाव. लक्ष्मीला ठाव स्मशानीचा. लक्ष्मीला ठाव स्मशानीचा. लक्ष्मीला ठाव स्मशानीचा. हो, प्रेतरूपी झाला शरीराचा भाव आणि लक्ष्मीला ठाव स्मशानीचा. कशी अवस्था झाली त्यांची की ते प्रेतासारखं निश्चित पडले. आणि लक्ष याला ठाव स्मशानीचा. माणूस मेल्यानंतर जसं त्या मुर्द्याला उचलून स्मशानात न्यावं तशी अवस्था झाली त्यांची. तर काही मंडळी बोलते की हा जो अभंग आहे हा मेल्यानंतर घ्यायचा असतो. माणूस मेल्यानंतर ते मृत्युकेचे अभंग असतात ना, त्या मृत्युकेच्या अभंगामध्ये हा अभंग. अहो, मृत्युकेच्या अभंगामध्ये ज्यांना हा तत्वाचा अनुभव नाही तेच असे बोलतात. पण इथं काय, नामाचा अनुभव आल्यानंतर झाला प्रेत रूपी शरीर, त्याची अवस्था होती, अष्टसात्विक भाव होतो आणि तो निश्चित पडतो. पडल्यानंतर स्वामींनी त्यांना उठवले. माता हात ठेवीला नव्हे थापटीला द्यायचा. हा का, लगेच त्यांची दशी क्रिया केली. समर्थांची लगेच ठोकलं त्यांना आणि प्रबोध केला तक्षणी. बघा, तसं मला वाटतं केरोबा बाबांना झाले वाटते का श्रीपाद बाबांना, म्हणजे लागलीच त्यांना दिलं.
मला ते केरोबाबांना दिले, शिवबाबांना पण दिले ना. हा बघा लागली तक्षणी. म्हणजे अशी अवस्था आहे. मग ती कशाने तर नामाने आहे. आणि नामामध्ये एवढी पावर आहे. नाम तुझे नारायण आणि पोळी पाषाणाला पाना. अरे दगडाला जर पाना फुटतो, पाजर फुटतो, तर मग माणसाला फुटो नये. आणि न फुटण्याचं कारण नाम रूपा नाही मेळ अवघा वाचेचा गोंधळ. म्हणून ते बोलतात की तुम्हीच का असे बोलता, तुमची आणि संप्रदायाची मंडळी अशी बोलतात. कारण का हे उदारीचं काम नाही, रोकडा. इथं उदारीचं काम नाही, रोकडा सांगायचे. मुक्ता म्हणे ऐसे झाली या वाचून, मुक्ता म्हणे ऐसे झाली या वाचून, मुक्ता म्हणे ऐसे झाली या वाचून, मुक्ता म्हणे ऐसे झाली या वाचून. परमार्थ शीन वाटत से, परमार्थ शीन वाटत से, नयन लोकया महापूर, नयन लोकया महापूर. बघा मुक्ताबाई काय बोलते. असं जर झालं नाही, अवघा शीन आहे तो शीन. आणि तो शीन हे आपल्याला सांगतात, हा निरोप आहे कशासाठी. मग जर ते तसं झालं नाही तर मग फायदा काय. मग आपण म्हणतो हरिनाम. हरिनाम नसेल, तो नाव असेल, काय तो मंत्र असेल. त्या मंत्राने, मंत्रामध्ये पावर आहे, नाही म्हणायची सोय नाही काय. परंतु नाम आणि मंत्र याच्यामध्ये बीज मंत्र फरक आहे. हो ना, हो फरक आहे. किती फरक आहे तर जमीन आसमानचा फरक आहे. पहा भगवंत काय सांगतात. तंत्र मंत्र उपदेशिती ऐसे गुरु आहे ते घरोघरी, पाहिजे शिष्य ते सद्वस्तू मिळवून देते, त्याचे श्रीकृष्ण माने ते सद्गुरू. म्हणजे तंत्र मंत्र उपदेश करणारी भरपूर मंडळी आहे. आणि तंत्र मंत्र पण 7 कोटी मंत्र आहेत बरं का. आणि किती सप्तकोटी नाही का. आणि त्याच्यामध्ये पावर आहे. पण ही पावर त्याच्यामध्ये नाही, जन्म मनाचा फेरा चुकविण्याची. कारण 1400 वर्षे शरीरे केले जतन, आणि बोधाविन नाही गुरुमंत्र नाही उपदेश, आणि परमार्थाशी दोष असे चांगदेव असतात ते. मग कधी जन्माला आले ते सांग देव म्हणे आजी जन्म आलो, आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आणि इथं आपण तर बॅनर लावतो 84 वर्ष वाढदिवस, 90 वर्ष वाढदिवस. अरे वाढदिवस कसले, खरा वाढदिवस कुठला. हा चांगदेव 1400 वर्षांनी मग ते बोललेच ते का असे आजी जन्म आलो नाही का. आणि आपली लगेच मग ते नवरा बायकोचे पण दोघांचे 1 मध्ये जाऊ दे, 1-2 महिन्याचा फरक आहे, द्या ठोकून. हा का काय वाढदिवस. आणि ती माऊलीने मोठी उभी भरली इथे माझी पाठ नाही बरं का. कारण का की वाढदिवस करतात. जसं तो बेडूक आहे ना, बेडूक साप त्या बेडकाला पकडतो. हा आणि बेडकाला पकडल्यानंतर तो अर्धा बेडूक त्याच्या तोंडात असतो, तरी तो हा सापाच्या तोंडात असतो. आणि तरी तो बेडूक वळवळ करत असतो. ती माशी तिथे घोंगावत असते, आणि ती माशी पकडण्यासाठी तो बेडूक ती जीभ काढत असतो. आता ह्याला अर्धा गिळले त्याने काय. जशी वस्तुस्थिती आहे माणसाची. पाहता आपला आपण जर वय चेक केलं तर. आणि तसा एक दृष्टांत सांगायचा छोटा, की गांडूळ असते, गांडूळ तो अर्धा तोडला जातो आणि गळाला लावला जातो. आणि तो गळाला लावल्यानंतर कशासाठी लावला जातो तर मासे पकडण्यासाठी. जिकडे तिकडे आता तुम्ही पाहत असतात गटारीमध्ये पण आता ते काय डाकू मासे वगैरे काय आहेत ना,
ते पकडासाठी आता आता ते भोपरच्या रोडला त्या दिवशी जाताना मी बघितले की पोरे आहेत आणि ते टाकून लगेच उचलायचे. हा का तसं ते अर्ध गांडूळ त्या गळाला लावलेला आणि मग ते टाकला की ते मासे बिचारे ते आमिषापोटी तसं एकाने तो गळाला लावला गांडूळ टाकला. तो मासा बघत होता त्या गांडलाकडं. तो गांडूळ त्याला आपल्यापासून हात जोडून सांगत होता तू काय बघतोस बोलतो माझ्याकडे. बघू नको राजा. काय बोल का मैं मरा हूं आधा तेरे लिए किंवा मैं आधा मरा हूं तेरे लिए तू मत मर पूरा पूरा मेरे लिए और ऊपर बैठा है तेरे लिए. नाही का पण आपल्यामध्ये घडी घडी काळ वाटयाची पाहे घडी घडी काळ वाटयाची पाहे घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. म्हणून त्यांना असं वाटतं सावकाश नाही का जाऊ दे असं पण मारायचं कसं. बुवा तुम्ही बोलतो माला घातल्या पण तुम्हाला काय विमान येणार आहे का न्यायला. बरेच भरपूर मंडळी अशी बोलणारे पण त्यांना सांगण्याचं तात्पर्य काय की एक विंचू चावला म्हणजे असा आम्ही डोळ्याने पाहतो आता. आणि अक्षरशः त्यावेळेस तुम्हाला मगाशी बोललो ना की त्यांचं ते जे पडणं आपण पाहतो तर आपल्या डोळ्यात आपला अश्रुपात होतं. कारण एक विंचू चावला तरी माणूस मरतो. त्या यातना सहन नाही होत असे पण विंचू असतात बरे का. आणि इथं ते आपण कॉटवर पडलेला असतो पेशंट एखादा तर त्यावेळेस ज्या वेळेस त्याचा जीव जात असतो जीव आणि तो जीव जात असताना त्याला 1000 विंचू चावल्यासारख्या यातना होतात बरं का. तो असा जात नाही एकाएकी जात नाही. आणि कधी कधी आपल्याला असं ऐकायला येतं काल मला नाक्यावर भेटला माझ्याशी बोलला आणि रात्री अटॅक आला बोलतो. लय भारी बोलतो मस्त नाही का अटॅक आला पाहिजे आता टेन्शन नाही बोलतं. खितपत राहून पडण्यापेक्षा हा अरे त्याला पण पुण्याही लागते काय सर्वांनाच येत नाही. हा आणि नामधाऱ्याचं मग तुम्हाला सांगितलं की झाकेल या घटीचा दिवा. हे प्रारब्धचे भोग देवाधिक लोकांना चुकले नाही तर तुम्हा आम्हाला काय. ते आपल्या एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा भोग म्हणजे नेमकं काय नाश झाला. भोग म्हणजे नेमकं काय आपण काय समजतो आपण वेगळं समजतो. जन्माला येणं जाणं ह्याचा नाश काय फिनिश. आणि पितामह सारखा शय्येवर बाणाच्या शय्येवर नव्हते होते ना आणि उत्तरायणाची वाट पाहत होते. यानं सर्व कळतं काय पण वळत नाही नाही का. मग आता सांगा बरं देवा त्यांनी देवाचा धावा केला पण ते असं का माझ्या नशिबात. पितामहने हाके सरशी उडी लगेच बघा नामदेवराय सारखे हाक मारली की देव हजर. तसं पितामहने धावा केला देव हजर. बोलते हे कुठल्या जन्माचे माझे पाप आहेत बोलतो. तो बोलते हे मला असं भोगायला लागलं. तो बोलतो बरोबर आहे. तू बोलतो 10 जन्म पाठीमागे जा. किती 10 जन्म पाठीमागे जा. आणि त्याला काय बोलतो आपण बराच शब्द इंग्लिश फ्लॅशबॅक ब्लॅक जातो. आणि तो गेला दाखवले ते जाताना तर तो चांगल्या घराण्यात राजकुमार होता म्हणजे राजाचा पोट होता राजकुमार. आणि तो जंगलातून जात असताना त्याच्या वाटेवर असा साप आला एक. हा का साप आला आणि साप होता काय बोलतो त्याला आपण म्हणजे विषारी होता तो. तर अरे हा
दुसऱ्या कोणाचा घात करेल अशा इच्छेने त्याने काय केलं, तलवार काढली आणि त्या सापाला असं धरला आणि असं उडवला. कुठे? बाजूला, रस्त्याच्या बाजूला. तर तो पडला. ते काटे दाखवल्यात. कोणी निवडुंगाचं बोलतं तर ते बाबळीचे काटे दाखवले बरे का. त्या बाबळीच्या झाडावर पडला तो आणि त्याला काही सुटता सुटत नाही, निघता येत नाही त्याला तिथून त्या सापाला. कारण ह्या बाजून निघाले की दुसरे काटे टोचतात असं बरं का. अशी दशा झाली. आणि त्यावेळेस तो साप बोला की देवा, ही माझी कोणी दशा केली असेल ना तर त्यालाही तसंच त्याला आठवण दे माझी. तुला आली का बोलता आठवण? बघा, म्हणजे हे चुकत नाही, हे चुकत नाही जे आहे ना. कारण का केले कर्म झाले त्याची भोग आले. 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 उपजले गेले ऐसे किती. उपजले गेले ऐसे किती. उपजले गेले ऐसे किती. हो, केले कर्म झाले त्याची भोग आले. उपजले मेले ऐसे किती. म्हणजे आता हे देवाधिक लोकांना ते चुकलं नाही तर तुम्हा आम्हाला. म्हणून आपण ज्यासाठी आपण इथं आलेलो आहे तर ते साध्य करायला पाहिजे काय. आणि ते जर आता आपल्याला साध्य झालं नाही तर मग जन्म येऊनही काय केले, तुला मुद्दलची गमावले. हा मुद्दल जो दिलेला आहे, मुद्दल म्हणजे समजतं ना. मुद्दल म्हणजे दिले इंद्रिय हात पाय कान. इंद्रिय हात पाय कान. डोळा मुख बोलाया वचन. डोळा मुख बोलाया वचन. जणे दुधोडशी नारायण. थोडसे नारायण. नामे जीवन भवरुगा. दिले इंद्रिय हात पाय कान. डोळा दिले इंद्रिय हात पाय कान. आता मी सांगितलं रामकृष्ण ध्यानी, रामकृष्ण मनी, नाही का. मनी म्हणजे पैसे. ध्यान कुठं? रामकृष्ण ध्यानी. पण पैशावर ध्यान आहे सर्व. आता हे अनमोल जो देह दिले त्याच्यासाठी शब्द वापरला की देहाची किंमत करता येत नाही. एवढं शरीर धड धाकट दिलेलं असतं. आणि आता तुम्ही आता कोरोनाचा काळ गेला पाहिलं ना, काय ज्या किडन्या वगैरे, एक किडनीची किंमत काय बरं, डोळ्यांची, दातांची. आता नुसते दात तुम्ही एक नवीन बसवायचं आले तर 4-5 हजार रुपये किंमत येते. 15,000 रुपये बघा, ऐका. तस्मात अनुभव प्रमाण. कारण 15,000 रुपये बसवावे लागतात. पण आता एक दाताला 15, तर तुम्ही म्हणजे कवळी आली बरं का, कवळी. मग आता मेहरबानी करून सोनेवाले मनुष्य जन्म आनम. मोज रे तू मिट्टी में मत घोल रे. फिर न मिलेगा. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मिट्टी में मत घोल रे. सब जो मिला है फिर न मिलेगा. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. हो, हा मनुष्य जन्म परत नाही. कारण का हा जन्म नाही रे पुन्हा. मरणा आदी सावध सावध व्हावे. सावध व्हावे. गीत आपुले साधून घ्यावे. गीत आपुले
की जन्म घालवून वाया मानवाची उत्तम काय उत्तम काय आहे बरं का. शरीर उत्तम शरीर का दुःखाचे हा समधी कला देता दुःख पण कंबरेंची हा सर्व नाही का. मग त्या स्त्री आली बिचारीची आठवण आली तो बोलत होता काय आता हे लागणारच ना हो. आता ते कोणी बोलतो ते डोस घेतले म्हणून काय जे ते गेलं ना फेरा तो कोरोनाचा तर त्या वेळेपासून सर्वांना त्रास होऊ लागला. आणि मग एक सर्वांना हात जोडून विनंती सांगतो की इथं शिक्षणाची अट नाही परमार्थामध्ये शिक्षणाची अट नाही बरं का. चांगलं ठणकावून सांगतो की हे वाचन करायला पाहिजे ते वाचन करायला एवढे आहे टाइम इज मनी. आणि जो मृत्यू येतो तिथं वयाला अट नाही. कारण हा कधीपासून लागले पाठीमागे काळ जेव्हापासून मायेच्या उदरात असतो आईच्या उदरात असतो तेव्हापासून काळ पाठीमागे लागलेला असतो. तो त्याचा पाडा चालू होतो मरेपर्यंत. मग आता विचार करा 100 वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे 100 वर्षाचं 50 झोपेत 50 जागृतीमध्ये बरं. आणि त्या करोनाने खाले 2-4 वर्ष ती वेगळी काय. आणि मग शेवटी काय उरलं आता भजनाला काय भजनाशी उरले या. मग आता आहे त्याचं समाधान म्हणा. कारण का इथं वस्तुस्थिती पाहिजे. कारण का आता इथे कुठे जातात भ्रमण परिक्रमेला जातात जाऊ नये अशातला भाग नाही. आमची जाणकार मंडळी जाते जायला पाहिजे काय. जाणता तुम्ही जाणलंय ना आता जाणून तुम्ही बर्थडे करता मग काय जाणून करता ना. तसं जाणून तीर्थ माऊलींनी नाही का केली तुकाराम महाराजांनी नाही का केलं परंतु जाणून केलंय त्यांनी. तसं तुम्ही जाणून करा. कारण का जोपर्यंत जाणून करत नाही ना भक्ती तोपर्यंत ते सर्व थोतांड आहे सर्व. कारण भक्ती नव्हे साधी बळी इथं सुळावरची पोळी. आणि ज्याने केली तर ते सांगतात एकदम भोळ्या भाविकाची आहे नाही का. तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी शहाणा इथं पाहिजे. आणि बाकी ते वस्तुस्थिती काय सांगायची आपल्याला. शहाणा म्हणजे जो समजून घेतो की बाबा नाही हे खरं आहे आता याच्याशिवाय पर्याय नाही. आणि खरोखर मी सांगतोय ना की ही तुळशी माळ ही कंपल्सरी आहे. मेल्यानंतर घालून काय फायदा आहे. मेल्यानंतर तुळशी माळ काय घालतात म्हणून मोक्ष मिळतो. अरे मेल्यापाठी मोक्ष मिळेल ऐसे जे म्हणती ते अतिमूर्ख नाही का. अतिमूर्ख सांगितलेलं. म्हणून जिवंतपणे हे सर्व सोहळे आहेत ना हे जिवंतपणे आपल्याला भोगायचे. म्हणजे जिवंत मरून आता इथं भरपूर मंडळी मेलेली आहे. मरण माझे मध्ये केले नाही खोटे आहे का खरे. जीव हा अमर आहे. जीव हा अमर आहे बरं का. कारण तो मरतो का तो जातो ना वासनी कुठे नाही का. मग मध्ये केले अमर ऐसा कोठे आठवते नाही. ऐसा कोठे आठवते नाही. ऐसा कोठे आठवते नाही. देहीच विदेही भोगदशा काय हा आनंद भोगायला मिळतो. कारण इथं ते दिले जे कर्मफळ जे भोगायला आहे ते कदापि चुकणार नाही. आपल्या लटिकेत दिलेले पण लटिका फाडता येते. कसली जन्म मरणाची जी लटिका आहे ती फाडता येते. एक दोहरा आहे याचा गुजराती दोहरा आहे तो. पण आता ते नेहमीच ते जात एकदा दुसरं होत जातं पाठीमागे नाही का असं. पण हे आपल्याला सर्व हा जो जिवंतपणे आपल्याला पाहायचं. आता ते स्वर्गाचं सांगता आता इथं माऊली सांगतात हा वैकुंठ. आणि
तुका म्हणे जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, नाही का? आणि हाच खरा भक्ती योग आहे आणि योग जाणायचा आपल्याला. आणि जर आपण आता जाणलं नाही तर मग हा ना, मग तो परत पिंगळा येतो. बोला बोला आवाज प्रभाकर महाराज कुठे गेले तेव्हा हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं सरत शेवटी बाळ बांधून नेईल. सरत शेवटी शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा आमचे काय बाजाईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. पिंगळा 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 माधवारी. बोल बोल तो बेटा पिंगळा माधवारी. पिंगळा माधवारी. बोल बोल तो बेटा पिंगळा माधवारी. पिंगळा महात्मा बोल बोलते. बघा आपण ते संकेत ऐकतो. ते म्हणतात वाटतं ना, रडतात रडतात नाही का? आणि खरोखर रडतात. बर पिंगळा तोही ओरडतो रात्री रात्री ओरडतो दिवसा. आणि आता कुत्री दिवसा पण भुकायला लागली, काय रडायला लागली. कारण का हा कोरोनाचा काळ गेल्यापासून सर्वकडे बॅनर वाढदिवसाचे आणि ते सर्वकडे जा तुम्ही कुठल्या पण गेटवर बघा की बॅनर नाही म्हणून मला सांगा बरं का, आहेतच. मग तो बॅनर लागायच्या अगोदर आपला बॅनर स्वच्छ करायला नाही का? कब सुमरो गे राम, कब जीवड़ा यजमान, जीवड़ा दो दिन का मेहमान. कब सुमरो गे राम, कब सुमरो गे राम. आता अब तुम कब सुमरो गे राम, कधी आपण स्मरण करणार? हाँ राम राम तो सब कुछ कहे ठग ठाकुर और चोर, लेकिन जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे वो कुछ नाम और है. ते नाम काही वेगळं आहे नाही का? तुकाराम महाराज म्हणतात राम 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 सर्वची म्हणे ती परी न ओळखते आत्माराम. दशरथाचा राम है त्रिकाळाचा अनंत काळाचा आत्माराम. श्रीरामाची राम ठाऊक असता तरी का शरण जाता वसिष्ठाची. तुका म्हणे तुझा राम तुझी पाहे ओळखून घेई. सद्गुरूच्या मुखाने ते ओळखून घ्यायचंय. गुरुचिया मुखे होईल ब्रह्मज्ञान. गुरुच्या मुखे होईल ब्रह्मज्ञान. गुरुचिया मुखे होईल ब्रह्मज्ञान. गुरुच्या मुखे होईल ब्रह्मज्ञान. काळे प्रेम गुण विठोबाचे. गुण विठोबाचे. काळे प्रेम गुण विठोबाचे. बघा गुरु चिया मुखे होईल ब्रह्म. होईल ब्रह्मज्ञान आणि न कळे प्रेम खून. न कळे प्रेम खून खून विठोबाचे. बघा प्रेम खून कळणार नाही आणि ती कळायला पाहिजे नाही का? आता नुसतं आपण हो रस्त्याला तुम्ही प्रवासाला असताना दगड बोलतो की नाही तुमच्याशी? बाबा बोलतो. महाराजांना माहिती का माहिती आहे ना? तर हे ड्रायव्हर आहे नाही का? मग आम्ही इथून का बोलतो? गाडी चालताना गाडी हलताना जीव होत या बेजार. या या गाडीचा या गाडीचा चलताना गाडी हलताना जीव होतो या बेजार.
नको, कारण रस्त्यावरचा दगड बोलतो, मग हा दगड इथून बोलतो बरं का. हे व्यासपीठ आहे, हे तेच दर्शवतो, तेच संकेत करतो, पण आपल्या काही लक्षात येत नाही. काय वाजत असे बोंब कोणी नाही बोंब कोणी नाही हरी हरी ना म्हणता दया थोर दार्याने. भयाले मोठे पंढरीला तुम्ही ते भाव नाही कोठे. वाजत असे बोंब कोणी न ऐकते गाणे, नाही का. हरी हरी न म्हणता तया थोर झाले हानी. उठा जागे व्हा, काय पाठी भय आले मोठे, आणि पंढरी वाचणे रीते भाव नाही कुठे. म्हणजे पंढरीला गेला तुम्ही तर तुम्ही वाचाल. काय आता इथं परिस्थिती अशी आहे, वाचता येत नाही, अनपढ आहे, मग तू कसा वाचेल. म्हणून शिक्षणाची आठ नाही. लंगून पंगूर यते मुखम करोती वाचनम आणि पंगुम लंगे. बघा म्हणजे एवढी पावर आहे हरिनामामध्ये. आणि ज्यांच्याकडे हरिनामच नाही पण ते असे बोलतात. काय ज्यांना इथं स्टेप आहे, पहिला अनुग्रह व्हायला पाहिजे आणि नंतर प्रबोध व्हायला पाहिजे. तो प्रबोध कशासाठी, जसा आता दगड तुम्हाला बोलतो की पंढरपूर इथून 500 किलोमीटर आहे, त्या ड्रायव्हरला समजतं. तो बघतो आपल्या गाड्याचं ते काय त्याला म्हणतात, ते पेट्रोल दाखवतं, ते काटे मीटर नाही का, त्याच्यावर बघतो आपल्या गाडीमध्ये पेट्रोल किती आहे, नाही का. आणि मग त्या पद्धतीने तो पेट्रोल पंप असतो काय 500 मीटरवर 1000 मीटरवर पेट्रोल पंप असतात जागोजागी, नाही का. आणि त्या पद्धतीने त्याचा प्रवास तो काढतो. आता सरकार परिवर्तन झालं, सरकारने परिवर्तन केलं का, आता भरपूर पैसा आला. मग त्याच्याने काय केलं, दगड बाजूला केले, दगडाचे देव केले आणि बाजूला ठेवले रस्त्याच्या. हा का हात जोडायला तुम्हाला. आणि बोर्ड लावले, मोठे मोठे बॅनर लावले, कटआउट लावतात आता, आणि तिथं सर्व दिलेलं असतं. कशासाठी एवढा खर्च करतं सरकार, तुमचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून, तुमचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून. तसा आपला हा परमार्थ सुखाचा व्हावा. अहो तिथं एवढी दखल घेतली जाते, काय सावधगिरी बाळगली जाते. कशासाठी, तर तुमच्यासाठी, तुम्हाला जीवित हानी काही होऊ नये म्हणून, नाही का. आता तरी पुढे उपदेश आता तरी पुढे उपदेश नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पायामागे दंडवत, सकळांच्या पायामागे दंडवत. आपुराल चित्त शुद्ध करा, आपुराल चित्त शुद्ध करा. सकळांच्या पायामागे दंडवत, सकळांच्या पायामागे दंडवत. बघा ही विनंती केली तुकाराम महाराजांनी की आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त हा चित्ताचा जो विषय आहे, काय तर आपण भरपूर बोलतो, तर अनुभव आहे ना, अनुभव हा चित्ताचा विषय आहे आणि तो चित्तच जाणतो. आपण लय बडाया मारतो मग इथून, काय ते आमच्या मामी नेहमी प्रमाण घेतात. आमच्या जाई आई, आमच्या श्रीपाद बाबांच्या धर्मपत्नी, त्यांचं नाव जाई आई बरं का. तसं यांचं मूळ इथलं नाव नाही का, आमच्या आणि तर ताईंचं नाव काय जाईबाई, नाही का. तसं
म्हणजे त्या नेहमी सांगतात की कसं बोटानं दाखव तुला, अरे गुरुच्या मुला कसं अनुभव हे अनुभव गुरुच्या मुला, नाही का? कारण का हा बोलण्याचा विषय नाही, अनुभव घे. काय कुठं बोटानं कुठं दाखव तुला, कारण भरला घन दाट हरी दिसत सांगितलंय. हरी दिसतो पण ती पाहण्याची रीत आहे, त्या रीतीप्रमाणे गेलं तर आधी दिसतो, पण पाहण्याची रीत माऊलींनी सांगावी. काय सांगतात माऊली? पाहता पाहणे धुरी सारून या. तुम्ही पाहत बसता, रंग रंगोटी आली, हा हे रंग आलं, धनुष्यबाण काय इंद्रधनुष्य आला, हा सप्तरंग आले, सूर्याचा गोळा आला, हे आमका एकदम शांत बसा, ते हळूहळू सर्व विरून जाईल, नाही का? पाहता पाहणे धुरी सारून या. आणि आपण पाहत बसतो, नाही का? आणि तुकाराम महाराजांनी अनुभव घेतला, देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊन ठेलो. देव पाहायला गेलो आणि तिथं, नाही का, तिथं देवच होऊन बसलो. मग तसं तत्व तर तुम्ही देव आहात आणि तुम्ही देवाला इकडे तिकडे पाहायला जाता. जाऊ नये अशातला भाग नाही, अजिबात नाही. तीर्था धोंडा देव रोकडा. मग तुम्हाला सज्जनांमध्ये देव रोकडा आहे काय? नुसती ती वाण्याची उदारी करून काय फायदा, नाही का? वाणी कोण आहे माहिती आहे ना? हा, लक्षात ठेवा. आणि रोकडा इथे देव सज्जन, तुम्हाला आम्हा सज्जनामध्ये देव भरून भरून उरलेला आहे, नाही का? मी मगच सांगितला, देव दगड नाही, दगडात देव आहे. तसं देव सर्व ठिकाणी आहे, सर्वत्र. काय? परंतु त्याचा त्याच नामाने अनुभव येईल. मूळ मुद्दा काय आहे की त्या नामाशिवाय पाहिजे, ते ओरिजिनल पाहिजे, भेसळयुक्त नको. कारण काही मंडळी अशी करते, 5 स्टेप आहे, कोणी 2 देतात आणि 2 ठेवतात, बरे का? आणि हळूहळू ते काही त्यांचं मत कसं असतं, त्या बाळाला तू 25 असं द्यायचं, असं सांगितलंय तुम्हाला द्यायला. याल तरी यारे लागे, नाही का? याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, चौवरी पुरे म्हणाल तो वरी, नाही का? आणि हे सगळं उदार अंतकरणाने सर्व देऊन टाकायचं असतं. तर ते माया जी ताण आहे ना, त्याच्यामध्ये तो गुरु काय करतो, एक डाव आपल्या हाती ठेवतो, कारण शिष्य वरचढ नाही व्हायला पाहिजे त्या कलेमध्ये. काय? जसा अंगठा कोणाचा घेतला? एकलव्याचा, कारण त्याला ती विद्या दिली नव्हती, परंतु त्याने कष्ट घेतले, अपार कष्ट, श्रद्धा, भाव ठेवला. जसा नामदेवरायांचा भाव होता की नाही? देव कीर्तनात नाचायचे, ताटात जेवायला यायचे, पण तरी शेवटी त्यांना काय सांगितलं, तुम्हाला ते बोलतात ते बरोबर आहे, तुम्हाला आमच्या नागनाथला जावं लागेल आणि तिथे तुम्हाला सद्गुरू भेटतील तुमचे. आणि ते सद्गुरू कोण? तर जे परमार्थ आड येणारे, जे परमार्थ आड येणारे, माऊलींचे हाल करणारे. ज्ञानेश्वर माऊली म्हणजे जगाची माऊली झाली, त्यांचे हाल करणारे ते नामदेवरायांचे सद्गुरू झाले. जेवढे जेवढे क्रॉस गेले काय साधू संतांच्या, तेवढे तसेच झाले. कारण का? इथं भेद नाही ठेवला कोणाच्या. संत ऐसे तात्काळ करीती आपणा द्यायचे. त्यांना असं ठेवलं नाही की बाबा काही जपून ठेवले नाही, त्याला दिले नाही. पण आताची वस्तुस्थिती काय आहे? आताची जी वस्तुस्थिती, मला त्या दिवशी बोलले महाराज कीर्तनातून, गुरु गावात चोऱ्या करी आणि शिष्य नदीला मासे धरी, नाही का? पहा, म्हणजे आता ही जी रीत आहे, तर त्या रीतीप्रमाणे गेलं तर आजही जसे तसे, कुठं काही जायची गरज नाही, नाही का? आज राहत आहे ना आता. तर मग बघा, मग आपल्याला या ओवीप्रमाणे, या उक्तीप्रमाणे जायचं आहे. आणि जर नाही गेलो, हो ना, जर नाही गेलो तर मग खरोखर आपल्यासारखे आपणच. कारण का? आणि हा निरोप प्रत्येक ठिकाणी होत नाही, बरं का?
हे व्यासपीठ आहे ना, हा व्यासपीठा बरीच माणसं मरतात, पण त्या नाही, हे जिथं व्हायचं कार्यक्रम तिथंच होतो. आणि हे घर जे आहे ते कसं आहे, भाग्यवंत आहे. भाग्यवंता घरी भजन कीर्तन, कधी कधी पूजन बोलतो, कधी कधी पूजन बोलतो. म्हणजे काय, तर एक दिवस अशी झाली गंमत की जाता जाता ते साळुंखी मुले तसे मंजूर, तर ते आपले तानाजी वालीनं मला म्हणतात महिना काय, पण अशी 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 गडबड होते कधी कधी, म्हणून नाही का असं. तर विनोदाचा भाग वेगळा आहे, परंतु हे साधू संतांना प्रमाण आहे शास्त्राचा आणि अनुभव फरक आहे. हे उदारीचं काम नाही, इथं प्रत्येकाला सुख सर्वात सगळ्यांचे येते अधिकार आहे. आणि एका जनार्दनी मांडीले दुकान देतो मोलाविना सर्व वस्तू. सर्व वस्तू, एकही वस्तू अशी ठेवत नाही. सर्व तुम्हाला जे पाहिजे ते सुख पाहिजे ना, तर पंढरी का, कुठली पंढरी, कुरुडवाडी ते पंढरपुरी नाही, कायाही पंढरी आत आत्मा विठ्ठल नांदतो ते केवळ पांडुरंग. आणि ती तात्काळ भगवंताची भेट होते. काय कुठे काय जायची गरज नाही. असो, बोलता बोलता परत नम्रता पाहिजेच नाही का अंगी, की अहंकार नको. हो, कारण गडबड होते. मग लेने को हरिनाम, देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तैरने को लीनता और डूबने को अभिमान, नाही का. म्हणून नम्र झाली भूतातेने कोंडिले नांदता. कुठेतरी नम्रता पाहिजे. साधू संतांशिवाय सद्गुरु सारिका असता पाठीरागा, इतरांचा लेखा कोण करी. म्हणून सद्गुरूंना शरण जा. आणि आजही जसे तसा जिवंत अनुभव येतो बरं का. आपल्या सेवेसाठी घेतलेल्या 2 ओव्या, देहाची या गावा आलिया, मृत्यू जन्म मृत्यूची या सोहळिया, ना मनोनय धनंजया जियापरी, का ललाटीचे लिहिले, न मोडे का काही केले, काळे गोरेपण धुतले फिटो नेणे. असं माझ्या अल्पबुद्धीच्या बुद्धीप्रमाणे जे काही मला सांगतात हे सर्व इथे सोडूनच ठेवले. फक्त माझी एक उजळणी व्हावी म्हणून हा आपल्या समोर निरोप ठेवतोय. माझ्या मनाला जे बोलले ते तुमच्या कानापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, एक पोस्टमन सारखं बरं का. आणि चांगलं असेल ते माय माऊली सद्गुरू श्रीपाद बाबांच्या कृपेने, जसं माऊलींच्या पैठणामध्ये माऊलींनी 4 पायाचा 2 शिंगांचा 1 शेपटाचा रेड्यामुखी वेद वधून घेतले, तसं माय माऊली सद्गुरू श्रीपाद बाबांच्या कृपेने हा 2 पायाचा काय आणि बिगर शिंगाचा बिगर शेपटाचा रेडा आपल्या समोर हा निरोप ठेवला. चांगलं असेल ते माय माऊली सद्गुरू श्रीपाद बाबांच्या कृपेने, कारण का संत कृपा झाली आणि वाचा बोलायला लागली. या उक्तीप्रमाणे प्रयत्न, एक छोटंसं वाक्पुष्प आमच्या सुमन आई, त्यांचं नावच सुमन आहे. सुमन म्हणजे फुल बरं का, सुमन म्हणजे फुलासारखं त्यांचं मन आणि सुंदर बरं. आणि त्यांच्या या घराण्यात, या राजघराण्यामध्ये एक नाही तर 2-4 माळकरी आहेत बरं का. कारण का, तर एकाच्या कैवाडे उगते बहुतांचे कोडे. असं तर बोलता बोलता काही चुकी झाली असेल त्याबद्दल मला क्षमा करा. आणि चांगलं असेल त्याचा चांगला विचार करा. बाबा नेहमी सांगायचे की जर चांगला विचार केला तर, नाहीतर मग खर. असो, झालेली सेवा तिकडं नाही, कारण का ते जागरिया गट्टीचा दिवा आहे, टेन्शन नाही. त्या मद्रूप तद्रूप झालेल्या आहेत. फक्त तुमच्या चरणी आणि आईंच्या चरणी ही सेवा समर्पण करून इथं सेवेला पूर्ण कुंडली